अत्यंत रेअर स्वरूपाचं ड्रग्ज नागपूर गुन्हे शाखेने हस्तगत केलेलं आहे. 2 आरोपींना अटक देखील झालेली आहे. नेमके ड्रग्ज कोणतं होतं आणि आरोपी कोण? नागपूरमध्ये पहिल्यांदाच आम्हाला LSD नावाचं ड्रग्ज, जे पेपरवरती ज्याला डॉट असं म्हणतात, ते आढळून आलं, म्हणजे मिळत आहे अशी माहिती आमच्या गोपनीय सूत्रधाराकडून मिळाली. आणि त्यानुसार मग आम्ही व्हेरिफिकेशनला टीम पाठवली NDPSची. तर तात्काळ आम्हाला कन्फर्मेशन मिळालं की LSD मिळते नागपूरमध्ये. म्हणून त्या दृष्टीने आम्ही टीम तयार करून कारवाई केली असता त्या दरम्यान कुणालगिरी सुरेश गिरीधानी, वय वर्ष 22, रायसोनी कॉलेजमध्ये हा MCA मध्ये शिकतो, ह्याच्याकडे रेड केली असता 5 ते बॉट्स मिळाले. फर्दर इन्व्हेस्टिगेशन आणि त्याची विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की सदर ड्रग्ज त्याने दीपेश देवीदास बोहरे, वय वर्ष 22, तो पण त्याच्याच कॉलेजमध्ये रायसोनीमध्ये शिकतो, त्याच्याकडे मिळालेला आहे, त्याच्याकडून घेतलेला आहे. त्याच्याकडे 12 सर्च घेतल्यानंतर ते ड्रग्जचे डॉट्स मिळाले. टोटल आम्हाला आतापर्यंत 0.170 मिली इतकं LSDचं ड्रग्ज मिळालेलं आहे, ज्याची किंमत मार्केटमध्ये पर डॉट जो आहे तो 10,000 रुपयाला मिळतो, अशी किंमत मिळालेली आहे. आणि हे जे दोघं आहेत, हे दोघंही राहणारे गोंदियाचे आहेत, इथं किरायाने राहतात, कॉलेजला शिकतात. आणि ह्यांना जो ड्रग्ज मिळालाय तो अनुभव नावाच्या व्यक्तीकडून मिळालाय. आता आम्ही अनुभवचा शोध घेत आहोत. ह्याच्यामध्ये साखळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्याचं बॅक ट्रेल काढत नेमकं हे कुठून नागपूरमध्ये येतं, कारण फर्स्ट टाइम आम्हाला हे अशा प्रकारचं ड्रग्ज मिळालेलं आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच त्याच्या वैशिष्ट्य असतात त्या ड्रगची. हॅल्युसिनेशन होतं, 5-6 तास त्याचा झिंग त्या व्यक्तीवर होते, आणि सायकोट्रोपिक ड्रग आहे. शरीरातल्या आपल्या मेंदूमधल्या सेरोटोनिनवर हे इम्पॅक्ट करतं. अतिशय घातक आणि सिंथेटिक ड्रग आहे. त्याच्यामुळं ऑपरेशन थंडर माननीय पोलीस आयुक्तांनी इथं सुरू केलंय. त्याच्यामध्ये आम्ही नेहमी कारवाया करत असतो, पण ह्या प्रकारचे ड्रग्ज आम्हाला आत्ता पहिल्यांदा सापडले. हे विद्यार्थी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या ड्रग्जचा वापर खूप जास्त होतो अशी शक्यता. बिलकुल. त्याची चौकशी, आरोपीची चौकशी केल्यावरती असं लक्षात आलं की LSD विद्यार्थ्यांमध्ये फार फेमस आहे, तरुण मुलांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.